तर फ्रेंड्स, आपले केशरी मोदक रेडी झालेले आहे बघा, किती छान दिसत आहेत. 21 मोदक मी प्लेटमध्ये घेऊन आलेले आहे, बाकीचे खाली ठेवलेले आहे. तर आता आपण याचं नैवेद्य देवाला देऊयात. चला गणपती बाप्पाजवळ ठेवूया. तर हाय, हॅलो, नमस्कार. कशात सगळेजण बरे असाल? मी पण मस्त आहे आणि मजेत आहे. छान छान दिवसाची अशी छान छान सकाळ झालेली आहे, मस्त रेडी झालेली आहे, आंघोळ वगैरे पण झालेली आहे. 2 दिवस झाले आहेत बघा याला मेहंदीला आता निघायला सुरुवात झालेली आहे. कलर जरा जरा निघालेला आहे आणि मी आता उठलेली आहे, आपल्या हॉलमध्ये आले. ते कशासाठी? तर आपल्या हॉलमध्ये बसला आहे की नाही गणपती बाप्पा. तर आता सर्वात आधी गणपती बाप्पाला नमस्कार करूया. गणपती बाप्पा मोरया. बघा आता इथले दिवे वगैरे सगळे विझलेले आहे. आता जस्ट मी इथे वात वगैरे टाकलेली आहे. समईमधलं पण तेल वगैरे सगळं काही संपलेलं आहे. आता आपण लावूया मॉर्निंगचा दिवा. मस्त वात तर झालेली आहे टाकून. आता त्याच्यामध्ये आपण टाकूया तेल. मस्त तेलाचा डब्बा आहे इथे. सकाळी सकाळी बाप्पाचे दर्शन घेतले तर खूप छान वाटत आहे. मस्त. आणि जेव्हापासून आमच्या घरी बाप्पा आले आहेत तेव्हापासून आमचं घर तर असं खूप भरलेलं वाटत आहे. कारण की सकाळपासून ही चिंता राहते की बाप्पांसाठी नैवेद्य करायचं आहे. बाप्पा एकटे तर नसतील व बाप्पाचा दिवा तर नाही विझलेला असेल असं वगैरे म्हणून बाप्पासाठी हे करायचं आहे. आज बाप्पासाठी कोणते मोदक करायचे आहे एवढं सगळं काही विचार सुरू असते. एखादं पाहुणं आल्यासारखेच देवबाप्पा पण आपल्या घरचे पाहुणेच आहेत समजा. आता 11 दिवसासाठी मस्त छान आता झालेली आहे इथे. चला आता आपण झाडू लावूया गणपती बाप्पाजवळ. मस्त झाडू लावत आहे. झाडू लावूया, पोचा लावूया मस्त. आणि नवीन मस्त छान छान अशी रांगोळी टाकून घेऊ आपण गणपती बाप्पांसाठी. मस्त आम्ही झाडझूड वगैरे केली आणि मग त्याच्यानंतर पोछा वगैरे लावला. रांगोळी पण माझी इथे टाकून झालेली होती आणि त्याच्यानंतर आम्ही आरती करणार होतो. तर सकाळची खूप अशी धावपळ होते. धावपळ झाल्याच्यानंतर तरी पण आपल्या घरी गणपती बाप्पा आहे म्हणून त्याच्यासाठी मस्त हौशीने आम्ही करतो. आणि मग त्याच्यानंतर मला माझं बालपणच आठवलेलं होतं. झाडू करता करता काय माहिती मला कसं काय डान्सच करायची इच्छा झालेली होती. तर मी जरा डान्सच करून घेतलेला होता. डान्स करून झालं जरा, मग त्याच्यानंतर बघितली ताटी आरतीची जी असते ती खूप घाण झालेली होती. तर मी ते साफ करून घेतलेली आहे मस्त छान छान. प्लेट वगैरे आपली धुवून झालेली आहे बघा, कसा चकाचक चमकत आहे की नाही. आता आपल्याला आरती रेडी करायची आहे कारण की आपल्याला आता आरतीची तयारी करायची आहे. मस्त छान फुलं वगैरे घेतलेले आहे मी आता. मस्त इथे आता वात वगैरे लावते. चलो आपल्याला करायचं आहे. तर स्वयंपाक केला आणि मग त्याच्यानंतर बघा आईने किती सारे छान छान अशी फुलं आणलेले आहे. मस्त जास्वंदाची फुलं आहे मस्त किती सारे प्रकारचे बघा. काही थोडीफार म्हणजे हार पण होऊन झालेली आहे. आता आपल्या घरी गणपती बाप्पा आहे म्हटल्यावर त्यांच्याशी पूर्ण सेवा करायची की नाही म्हणून सकाळी उठल्या मस्त मी पूजा वगैरे पण करून घेतली थोडीफार. आणि आता आरतीची वेळ झालेली आहे त्यासाठी मी आता मस्त हार ओवत आहे. आणि हार होताच मला एक अशी गोष्ट लक्षात आली की सकाळ किती छान होत आहे ना आपली. मस्त छान देवापासून मस्त सगळं काही देवांसाठी मस्त करायचं, हे करायचं आहे ते करायचं आहे असं मस्त सुरुवात होत आहे आपली. जसं हार ओवण्याचं काम सुरू आहे तसंच आता मी आघाडा आणि केना याचे 21 पानांच्या जुड्या पण बांधणार आहे. कारण की ते देवाला चढवतात आणि मेन म्हणजे गणपती बाप्पाला दुर्वा पण चढवतात. त्या दुर्व्याच्या पण 21 दुर्वा घेऊन त्याची जोडी बनवणार आहे. ते पण चढवावं लागते. 2 हार करते, एक आपल्या छोट्या मूषकजीसाठी आणि ही आहे गणपती बाप्पांसाठी. थोडीशी हार होऊन झालेली आहे, थोडीशी बाकी आहे. आणि माझा पण स्वयंपाक झालेला आहे. वरण भात भाजी पोळी कढी नैवेद्यासाठी सगळं काही झालेलं आहे. अरे बापा, तुमच्याशी बोलता बोलता पानच टाकायला विसरली. आता टाकून घेते पान. मस्त आमच्या मोहल्ल्यामध्ये पण गणपती बसायचा. मस्त लहानपणीची आठवण मस्त आमची. आणि आधी गणपती वगैरे राहायचा तर तिथे मस्त आम्ही याच्यासाठी जायचो. कशासाठी म्हणतात रे, डान्स वगैरेमध्ये भाग घेत होतो. तेव्हा मस्त गणपतीमध्ये डान्स वगैरे राहायचे, दांडिया राहायची मस्त छान छान. खूप साऱ्या आठवणी आहे आमच्या साकोलीच्या. आमच्या मोहल्ल्यामध्ये पण आमच्या घरच्या बाजूला राहतात लंजे काकाजी म्हणून, त्यांच्या घरी पण गणपती बसायचा. त्यांच्या घरी पण मस्त आम्ही रोज आरतीला जायचो. एखादी वेळ मोदक पण घेऊन गेलेली आहे मी. आणि जेव्हा मी D.Ed करत होती तेव्हा पण आमच्या कॉलेजमध्ये गणपती बसलेला होता. तिथे पण मस्त आम्ही डान्स वगैरे केलं होतं. तिथे पण 21 मोदक घेऊन गेलेली होती. मस्त पहिल्यांदा तेव्हा मोदक केले होते घरी. मस्त छान वाटलं. यूट्यूबवर रेसिपी बघितली होती तेव्हा मी काही व्हिडिओ वगैरे काढत नव्हती. अशी होती माझी मस्त जर्नी तेव्हाची. सदाशिव बोले भोलेनाथ महान वरदानी विधान. ओम हर हर महादेव.
इथे कंप्लीट झालेली आहे आमची सकाळची आरती. आता याच्यानंतर म्हटलं चला संध्याकाळसाठी मोदक तयार करूया. मग मोदक कसे तयार करायचे त्यासाठी मी घेतलेला होता बेसन. आज बेसनाचे मोदक करूया. बेसन आणि 1 वाटी साखर आणि इलायची पावडर आणि तूप लागेल आपल्याला आणि ड्रायफ्रूट्स वगैरे पण लागणार आहे. तर त्याच्या आधी आपण बेसन घेतलेला होता मस्त. इथे 4 ते 5 चम्मच मी बेसन घेऊन घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये पाणी टाकून त्याला मस्त असे भिजवून घ्यायचं. असं एकदम पातळसर नको, जरा जाडसरच भिजवून घ्या आणि तूप गरम करायला ठेवून द्या एका बाजूला. तूप गरम होतच आहे तेवढ्यामध्ये माझं हे सगळं काही भिजवून झालेलं होतं आणि 2 मिनटं त्याला बाजूलाच ठेवून द्या. ते कढई गरम झाली किंवा तूप असं गरम करून घ्या तुम्ही. मी छोटाच पातेला घेतलेला आहे कारण की तूप थोडंसंच टाकायचं, मग ते वेस्ट जाते. त्यामुळे जेवढं लागेल तेवढंच. बघू शकतात गरम झालं, तो वितळलं की ते बेसन आहे ते भज्यांसारखे इथे टाकून घ्यायचे. आज आपण करणार आहोत केशरीवाले मोदक. केशरी मोदक का म्हणतात याला मग मी तुम्हाला समोर सांगत आहे. आपल्याला चासणी तयार करायची आहे. त्यासाठी 1 वाटी साखर घ्या. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा कपपेक्षा कमी पाणी टाका कारण की साखर वितळल्यानंतर तो पाणीच होतो आणि इंडक्शनवर गरम करायला ठेवून दिले आहे. आणि जो आपल्या केशरी कलरचा कलर असतो की नाही तो कलर टाकून घेऊया कारण की मोदकाला छान असा कलर पाहिजे. आणि मग त्याच्यानंतर ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतला होता पिस्ता आणि काजू आणि बदाम पण घ्या. त्याला मस्त असं बारीक असं किसून घ्या. आणि जे आपण भजे काढलेले होते ते थंडे झालेले आहे. त्याच्यानंतर त्याला पण आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचे आहे असं दरदरा. ते पण मी करून घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आपली चासणी पण एका बाजूला होत आहे. ती पण थोडीशी थंडी झाली की ते गॅसवरून खाली ठेवून द्या. आणि हे असंच आपल्याला सगळं बारीक करून घेतल्याच्यानंतर जी चासणी घेतलेली होती त्याच्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे. जर तुमची चासणी जास्त झाली असेल तर ते तुम्ही थोडीशी वाटीमध्ये बाहेर काढून ठेवून द्या, मग लागली तर आपल्याला टाकता येते. आता सगळं मिक्सरमध्ये आपण टाकूया इलायची पावडर आणि जो आपण बारीक केलेले होते काजू बदाम ड्रायफ्रूट्स ते पण टाकून घेऊया आणि मस्त छान असं मिक्स करून घेऊया. इतके छान टेस्टी बनतात की खूप जास्त. आणि कलर पण याला केशरी कलरचा येतो कारण की आपण तिथे केशरी कलरचा कलर घातलेला होता म्हणून. असेच मी आता सगळं मिक्स करून घेते. मस्त छान आता मिक्स झालेला आहे. आता मोदकाच्या साच्या घ्या. तुम्हाला कोणत्या प्रकारचे मोदक हवे आहे, तो छोटा किंवा मोठा. मी ते छोट्या प्रकारच्या साच्या घेतलेला आहे. त्याच्यामध्ये जो आपला सारण आहे तो सगळं काही टाकून घ्या आणि मस्त मिक्स करून घ्या. दोन्ही साईडनी मस्त असं दाबून घ्यायचं आहे. आणि शक्यतो साच्याला थोडासा 1 बोट तुपाचा लावून घ्या, त्याच्याने पटपट निघतात. बघा दोन्ही साईडनी दाबून झाल्याच्या नंतर खालून पण दाबून घ्यायचं आहे. इतका छान आकार येतो मोदकाचा का खूप जास्त. गणपती बाप्पांसाठी मी मोदक करत होती तर खूप जास्त खुश होती की आपल्याला 9 दिवस मस्त वेगवेगळ्या प्रकारचे मोदक करायला मिळणार आहेत बा म्हणून. बघा दिसायला किती छान आणि किती टेस्टी बनणार आहे तुम्ही सोचू शकत नाही. खूप छान कारण की इलायची पावडर ड्रायफ्रूट्स टाकलेले आहे आणि तुपामध्ये आपण तळलेले आहे तर खूप टेस्टी बनणार आहेत. तर बघा असेच मी सगळ्या प्रकारचे मोदक असेच एक एक करून घेतलेले आहे. दिसायला खूप छान दिसत आहे. केशरी कलरचा आहे बघा. तेवढंच खायला पण खूप छान वाटत आहे. मस्त असेच करून एक प्रकारचे मी सगळे मोदक करून घेतलेले आहे. खूप सारे मोदक झालेले आहे. 1-2 वाटीचेच 20-25 मोदक, पण 25च तरी झालेच असतील मोदक. खूप जास्त मस्त दिसत आहेत बघू शकतात तुम्ही. आता सगळेच मोदक आपल्याला बनवून झालेले आहे. आता मी संध्याकाळचा स्वयंपाक पण करून घेतलेला आहे इथे आणि आता आपल्याला बाप्पासाठी मोदक घेऊन जायचे आहे वर. तर चला जाऊया. तर फ्रेंड्स आपले केशरी मोदक रेडी झालेले आहे. बघा किती छान दिसत आहेत. 21 मोदक मी प्लेटमध्ये घेऊन आलेले आहे, बाकीचे खाली ठेवलेले आहे. तर आता आपण याचं नैवेद्य देवाला देऊया. चला गणपती बाप्पाजवळ ठेवूया. आणि हा गणपती बाप्पांना नैवेद्य द्यायच्या आधी इथे ठेवायचं असते दुर्वा, कराचे आणि फिरवायचं असतं पाणी पण. तर भोग लावून झालेला आहे आपला. तर फ्रेंड्स आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मोदकाची पण रेसिपी कशी झाली ते पण तुम्ही घरी ट्राय करून बघा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा. आणि मोदकाची रेसिपी पण तुम्ही घरी ट्राय करा आणि कसं झालं ते पण कमेंट करून सांगा. भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत खात राहा, मस्त राहा. बाय बाय. गणपती बाप्पा मोरया. अद्भुत बाजा बजाई देव वधूच्या गणपतीची सेवा मंगल सेवा सेवा ते सब विघ्न टरे तीन लोक तैसी
बहुत डरे, शान विधाता बैठे आस, इंद्र अप्सरा नृत्य करे।